नमस्कार. तर आज आपण वारीतील काही मंडळींशी काही महिलांशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. किती वर्षांपासून वारी? 11 वर्ष. आम्ही 10 वर्षापासूनच करतो. मी पहिल्याच वर्षी आहे. 2 वर्षापासून करते. मी पुष्कळ दिवसापासून वाऱ्या करते. माझी पहिलीच वारी आहे. मी 2 वर्षापासून येते वारीला. माझी 4थी वारी आहे. 2 वर्षापासून. 2 वर्षे. मला 11 वर्ष झाले. 7 ते 8 वर्षापासून नारायण महाराज दिंडी सोहळ्यामध्ये येत असतो ना. जवळपास 7 ते 8 वर्षापासून दिंडीत येतोय. तुमचा कसा अनुभव? चालायचं आता असं चालायचं पायी पायी. मजा वाटते. भारी वाटतं. आमचा अनुभव मग चांगले पण गुडघे चालून द्यायला ना. थकवा बिकवा काही नाही येत. पण मला काटा पण मोडेल नाही अजून. 2014 पासून वारी करतो. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. प्रत्येक वारकऱ्याची सोय व्यवस्थित होती. झोपण्याची, खाण्याची कुठलाही त्रास नाही. कुठल्या वारकऱ्याला काहीच नाही. आणि ह्या दिंडीच्या वारीला जेव्हा जात असतो तो रोडनी असं कोणीच नाही की आमच्या घरातलं नाही. प्रत्येक जण घरातला आहे. या दिंडीचं आणखीन एक वैशिष्ट्य की अनेक रस्त्याने लोक माऊली आम्हाला भेटले की जे प्रत्यक्ष दिंडीमध्ये सहभागी नाही, परंतु फुलना फुलाची पाकळी ते त्यांच्या परीने आम्हाला खूप महत्त्वाची मदत करत आहे. मग ते जेवण असेल, पाणी असेल, चहा असेल, म्हणजे जितके वारकरी पुण्यवान तितकेच या रस्त्यामध्ये जे भाविक भक्त आहे हे सुद्धा पुण्यवान आहे. त्यांचंही महत्त्वाचं योगदान हे आमच्या दिंडीसाठी लाभतं. भरपूर अन्नदान करतात दिंडीमध्ये. आम्ही सर्व साखर कामगार असल्या कारणाने आता हा सीझन बंद असल्या कारणाने आम्हाला सुट्टी असते. हे हरिभाऊ लोंढे महाराज यांच्या ह्या दिंडी प्रस्थानामध्ये आमच्या सर्वांचा थोडाफार एक खारीचा वाटा म्हणून आम्ही थोडाफार मदत केलेली. थोडीफार घरचं काम बरं आहे का वारी बरी? वारी बरी. घरचं घेणं घरचं सारं टाकून येते. ते पोरं लहान लहान होते बाई. सगळं काय सांगायचं, सगळं कुटुंब पाहायचं. आणि पांडुरंगाचे पण दर्शन व्यवस्थित होणार आहे. मला पण आनंद वाटतो. वेगळी ट्रिप आहे आमची ही. आम्ही खूप एन्जॉय करतोय. सर्व सुखाची आवड बाप रखुमा देवीवर. त्यामुळं आम्हाला खूप आनंद मिळतो, खूप सुख मिळतं. आणि सर्वात म्हणजे सगळ्यांना मिळतं सुख खूप मिळतं. प्रेम मिळतं, बंधुभाव मिळतो, एकमेकाशी गाठी भेटी होतात. जे कधी मिळणारे नाहीत, आपल्याला भेटणारे नाहीत, ते आपल्याला भेटतात आणि आपले मित्र होऊन जातात. सर्व ही पांडुरंगाची कृपा आहे की आम्ही आमच्या इतक्या कामाच्या व्यापातूनही आम्ही या दिंडीमध्ये सहभागी झालो. हारस शेवित हारस वाटीत अनेक शेवित हारस शेवित हारस वाटीत अनेक हरे वौन कारण बरी हरे वौन कारण बरी इटेवरी त्याचे पाऊले समान इटेवरी त्याचे पाऊले समान. माझं गठुड घ्या ग कोणी. माझं गठुड घ्या ग कोणी. माझ्या गठुड्यात कडून मला पांडुरंगाचं लागलाय बाई येड. पंढरी न्यावं धनी माझं गठुड घ्यावं कोणी. मला पंढरी न्यावं धनी. पंढरी न्यावं धनी माझं गठुड घ्यावं कोणी. मला पंढरी
ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई. मला सांगायचं म्हणलं तर अंतःकरण इतकं मोकळं होतं की बरून येतं की आमच्या वडिलांनी आमच्या आईनी एकदम चांगल्यापैकी सेवा केली. ते आम्हाला असं वाटतं की आमच्या घरी देवच आले. आता ही जवळ 30 वर्ष झालं सेवा चालू. आता आम्हाला असं झालं की वारी चालू झाली ना रस्त्याने की आम्हाला वाटतं कधी एखादं किती दिवस आली असं वाटतं जवळ. हा दिंडीची वाटच बघत होतो आम्ही. लय म्हणजे असं समाधान वाटतं. वडिलांनी 40 वर्ष आणि माझी 50 वर्ष वारीत झालेले आहेत. मी 20 वर्षाचा आहे तेव्हापासून वारी करतो. आमचा परिवारच परिपूर्ण कीर्तनामध्ये आणि भक्तीमध्ये लीन आहे. तर मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतलाय का, आणि जर घेतला असेल तर तुमचा अनुभव काय होता ते आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहोचवा. रामकृष्ण हरी.